नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो। तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, ओके, वन ऑफ द म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमधले PICT नंतर म्हणा किंवा जे काही बेस्टेस्ट कॉलेज आहे पुण्यामध्ये त्याच्यामध्ये एक नाव आहे, ठीक आहे। अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे, स्वतः याचं प्रायव्हेट ट्रस्ट आहे, ते ट्रस्ट पण बघू शकता, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, ठीक आहे। ही त्यांची ट्रस्ट आहे आणि ते कॉलेजचं नाव आहे आपलं पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग। आता या कॉलेजमध्ये चौथ्या राऊंडसाठी फक्त 15 जागा मला शिल्लक दिसतं आणि मग या 15 जागासाठी काय कट ऑफ राहू शकतो एक्सपेक्टेड, आपण या सगळ्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करूया। जसं की बघा, आपला जो काही पहिला कोर्स आहे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी, इथे एकही सीट्स वॅकंट दिसत नाही आहे। आफ्टर दॅट जो काही सेकंड कोर्स आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी, अद्यापही म्हणजे चौथ्या राऊंडसाठी 6 सीट्स अवेलेबल आहे, ओके। त्यातलाही 3 सीट्स CETच्या स्कोरनुसार आणि 3 सीट JEE मेन्सच्या स्कोरनुसार त्यांनी फिलअप करायचं त्यांना। तर CETच्या स्कोरनुसार ओपन कॅटेगरी जनरलसाठी या 3 जागा आहे, ओके। मग आपल्याला काय नेमका कट ऑफ राहू शकतो, तर हा जो काही कट ऑफचा अंदाज आहे लास्ट इयरला, ओके, लास्ट इयरला कॅप राऊंड 3 होते, त्याच्यामुळे कॅप राऊंड 3ला काय कट ऑफ होता, ओके, त्या कट ऑफच्या आजूबाजूलाच तुमचा कट ऑफ इथं राहण्याची शक्यता आहे। सिव्हिलसाठी जागा नाही म्हणजे आपण सिव्हिलचं काही बघण्याचा प्रयत्नच नाही करूया, ठीक आहे। बघा, कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी आणि ओपनसाठी जागा दिसत आहे, तर कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी बघा हा कोर्स आहे आपला कम्प्युटर इंजिनिअरिंग। आफ्टर दॅट जो काही जनरल ओपनचा जो काही कट ऑफ दिसतो तो इथं बघू शकता 98.70, म्हणजे नियर अबाउट 98 ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल आहे अशा विद्यार्थ्यांसाठी, ओके, हा कट ऑफ राहणार आहे 98च्या जवळपास, मागे किंवा पुढे असे विद्यार्थी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, म्हणजे एक प्रायव्हेट सेक्टरमधलं बेस्ट कॉलेज, PICT नंतर समजा जर नाव घेत असेल तर मॅक्सिमम लोक याचं नाव, जसं DY पाटील झालं, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग झालं, आफ्टर दॅट VIT झाले, हे सगळं एका रेंजचे कॉलेज आहे। तर तुम्ही बघू शकता 98 हा जो काही कट ऑफ आहे, ठीक आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी। आता तिथे ओपनच्याच तिथं जागा रिझर्वेशन म्हणजे ओपनसाठीच आपल्याला जागा दिसतो, त्याच्यामुळे बाकी काही चेक करण्याची गरज नाही। जसं की तुम्ही बघू शकता ST साठी 88, VG साठी 96, म्हणजे 90च्याच रेंजमध्ये दिसतं। तुम्हाला EWS साठी जरी बघायचं असेल तर 97, ओके। आफ्टर दॅट आपण सेकंड ब्रांच कोर्स बघण्याचा प्रयत्न करू, जसं की इथे तर काहीच नाही, ओके। आफ्टर दॅट बघा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी फक्त एक जागा शिल्लक आहे आणि ती एक जागा ST जनरलसाठी गेलेली आहे। बघा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आपण कट ऑफ चेक करण्याचा प्रयत्न करूया। कम्प्युटर झालं, याच्या खाली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ST साठी जागा गेली आहे ती जनरल ओपन, ओके। हां, मे बी असं होऊ शकते की लास्ट इयरला म्हणजे तिसऱ्या राऊंडपर्यंत STच्या जागा पूर्ण फिलअप झालेल्या असणार, ओके, त्याच्यामुळे इथे दाखवत नाही आहे लक्षात। परंतु जनरल OBC SC BC ओपन VJ ओपन TWS ओपन नाही आहे, ठीक आहे। परंतु जो काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कट ऑफ राहतो तो म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या जवळपासच राहतो। जसं की तुम्ही वर बघू शकता इथे, हां, जसं की बघू शकता कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी बघा 88.5 आहे, म्हणजे एखादा विद्यार्थी समजा 88 पर्सेंटाईल असेल, त्याची समजा जर कॅटेगरी ST असेल तर तो इथे लागण्याचे चान्सेस आहे, म्हणजे आहेच, येतं लक्षात, ओके। हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी बघितला। आपण ENTC साठी बघूया। बघा, ज्या काही 3 सीट्स दिसत आहे आपल्याला, बघा, ओपन जनरलसाठी दिसत आहे, ओके। आपण ENTCचा कट ऑफ चेक करण्याचा प्रयत्न करूया। बघा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झाली, आफ्टर दॅट ENTC, ओके। ओपनसाठी बघा 97.29, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ, ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल 97च्या जवळपास आहे, 29 आहे समजा, 39 आहे समजा, 97.10 आहे, असे विद्यार्थी तर 101% ENTC साठी लागण्याची शक्यता आहे, येतं लक्षात, ओके। त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 5 जागा आहे, ठीक आहे, तोही समजा ओपनसाठी 2 जागा दिसते आणि तर OBC साठी पण जागा गेलेली आहे, ठीक आहे। आपण एकदा मेकॅनिकलचा कट ऑफ चेक करूया। बघा, OBC साठी 94, ओपनसाठी 96, ओके। मेकॅनिकल इंजिनिअरिंग थोडासा जो काही कट ऑफ आहे 1-2 पर्सेंटाईलने कमी गेलेला, ओके। त्यानंतर नाही, इथे आर्टिफिशियलसाठी नाही झाले, मग नंतर वेगळे कॉलेजेस सुरू झाले, येतं लक्षात। म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना इथे ॲडमिशन घ्यायची आहे कॅप राऊंड 4थ्यामध्ये, ओके, त्यांनी नक्कीच लास्ट इयरचा कॅप राऊंड 3चा कट ऑफ चेक करा। त्याच्या जर आजूबाजू जर समजा तुमचं जर पर्सेंटाईल असेल तर इथे तुमचे लागण्याची शक्यता आहे, याचं लक्षात, ओके। तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या या व्हिडिओला यूट्यूब चॅनलला लाईक करा, ओके, आपल्या या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी। सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ।